हॅलो, नमस्कार. मी श्रुतिका माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते. तर आज आपण बघणार आहोत मस्त अशा 3 प्रकारच्या अगदी झटपट होणाऱ्या चटण्या. त्याही भरपूर कॅल्शियम, प्रोटीन्स आणि फोलिक ॲसिड असणाऱ्या. ज्यांना केसांची समस्या आहे त्यांच्यासाठी सुद्धा खूप उपयोगी आहे. ज्यांना कॅल्शियमची कमतरता आहे, हाडांच्या बळकटीसाठी सुद्धा ही चटणी खूप खूप उपयोगी आहे. फक्त रोज 1 चमचा खा आणि मस्त हेल्दी राहा. तर अशा प्रकारे छान मस्त चटणी तुमच्यासोबत शेअर केलेली आहे आणि सोबतच काही छान वर्षभरासाठी टिकण्यासाठी छान टिप्स सांगितलेल्या आहे. टिप्स नेहमीप्रमाणे अगदी साध्या सोप्या आहे, खूप काही कठीण नाही. आणि चटणी म्हणाल तर तीही अगदी सोपीच आहे बरं का. आणि ही रेसिपी आहे माझ्या आईची. याच्यामध्ये मिरची पावडर टाकलेली नाही, तर अख्ख्या मस्त अशा जाड मिरच्या टाकलेल्या आहे. तर चटणीसाठी कुठल्या मिरच्या घ्याव्या हे सुद्धा इथं मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे. त्याचबरोबर अगदी एकच मिश्रण बनवून ह्या 3 प्रकारच्या झटपट चटण्या कशा बनवायच्या ते इथं तुमच्यासोबत सिक्रेट टिप्ससह शेअर केलेले आहे. तर जराही वेळ न घालवता पटकन रेसिपी बघूया. पण त्याआधी श्रुतीज कॉर्नरला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन प्रेस करा. चला मग सुरुवात करूया. इथे मी 1 पाव मिरच्या घेतलेल्या आहेत. तर ह्या मस्त कळकळीत नाके काढून उन्हात 1 दिवस सुकत घातल्या. फक्त 1च दिवस सुकत घालायच्या. आता चटणी बनवण्यासाठी 1 पाव मिरच्या, 1 वाटी छान गावरान लसूण आणि 1 छोटी वाटी जाड मीठ टाकायचं. शक्यतो चटणीसाठी जाड मीठच वापरा, कारण याने चटणीला एक वेगळीच चव येते. आता ह्या मिरच्या छान मस्त आपण कढईमध्ये भाजून घेऊया. भाजताना अगदी छोटी पडीभर यामध्ये तेल टाकून मंद आचेवर भाजायचं आहे आपल्याला. अगदी मोठ्या गॅसवर अजिबात भाजायचं नाही आणि अगदी 1 मिनिटभरच भाजायचं. भाजल्यानंतर ह्या मस्त थंड करून घ्यायच्या. थंड केल्यानंतरच आपल्याला ह्या मिक्सरला बारीक करायच्या आहे. सर्वात अगोदर आपण 1 वाटी लसूण घेऊया. त्यानंतर हे जाळं खडे मीठ घेऊया. तर असे केल्याने काय होतं, लसूण मस्त छान बारीक वाटला जाते. जर सगळे साहित्य तुम्ही सोबत वाटले तर ते अजिबात व्यवस्थित वाटल्या जात नाही. लसूण तसाच राहतो आणि मिरची खूप बारीक होते. त्यानंतर आता ह्या मिरच्यासुद्धा मिक्सरला मस्त त्यासोबतच वाटून घ्यायच्या आणि अशी आपली ही झटपट चटणी तयार झालेली आहे. बघा किती छान झालेली आहे. ही चटणी तुम्ही खिचडीच्या तेलासाठी सुद्धा यूज करू शकता. आणि आता आपण बाकीच्या ज्या चटण्या बनवणार आहोत, जसं की अळशीची म्हणजे जवसाची, तिळाची, त्यासाठी शेंगदाण्याची, त्यासाठी ही चटणी आपण वापरणार आहोत. तर चला मग पुढची कृती बघूया. अशी झटपट चटणी आता हिला आपण थंड करायला बाजूला साईडला ठेवूया. सर्वात अगोदर इथं आपण जवस भाजून घेऊया. तर 1 पाव इथे मी जवस घेतलेले आहे. अगदी मध्यम आचेवरती आपल्याला तेल न टाकताच हे जवस मस्त भाजून घ्यायचे आहे. लक्षात ठेवा, जवस छान टम्म फुगल्याशिवाय आपल्याला गॅस बंद करायचा नाही. कारण जवस जर कच्चे राहिले तर ही चटणी खायला एवढी व्यवस्थित लागत नाही. तर ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवायचा. रंगसुद्धा थोडासा बदलतो भाजल्यानंतर. आता बघा, आता थोडासा ब्राऊन कलर आहे, त्यानंतर थोडासा काळपट होतो. तर अशा प्रकारे मस्त ही चटणी भाजून घेऊया आपण. इथे जवस सुद्धा माझे छान भाजून झालेले आहे आणि तुम्ही बघू शकता की रंग असा काळपट झालेला आहे. आणि तुम्हाला जर कळलं नाही तर थोडीशी चुटकी खाऊन बघायची. छान रुचकर लागली आणि चिकट नाही लागली की समजावं आपले जवस व्यवस्थित भाजले गेलेले आहे. जवस छान मस्त थंड होऊ द्यायचे. थंड झाल्याशिवाय अजिबात वाटायचे नाही. आता मिक्सरला थोडेसे वाटीभर शेंगदाणे, 2 ते 3 वाट्या जवस आणि अगदी थोडंसं मीठ टाकायचं आहे. त्यानंतर मिक्सरला मस्त असं बारीक याची आपण पावडर करून घेतली. तर बघा किती छान पावडर झालेली आहे. शेंगदाणे टाकल्यामुळे काय होतं, की या चटणीला मस्त छान चव येते. तुम्ही थोडेसे तीळसुद्धा टाकू शकता याच्यामध्ये. आता ही पावडर तयार झालेली आहे आणि हे सगळं थंड करूनच मी वाटलेलं आहे बरं का. आता नंतर मिक्सरमध्ये आपण लसूणच्या पाकळ्या घेऊया. तर ऑलरेडी त्या चटणीमध्ये मी सुद्धा घेतलेल्या होत्या. तर ह्यामध्ये आपल्याला अजून घ्यायचे आहे. चटणीमध्ये लसूण खूप छान लागतो, त्यामुळे थोडंसं लसणाचं प्रमाण जास्तच घ्यायचं. मिक्सरला टाकून घ्यायचं आणि त्यानंतर छान मस्त बारीक वाटून घ्यायचं. तर बघा छान वाटलं गेलेलं आहे. आता यामध्ये ही जवसाची पावडर
आणि लाल मिरचीची जी आपण अगोदर चटणी केली होती ती अगदी चमचाभर टाकायची. तुम्ही आवडीनुसार कमी जास्त तिखट घेऊ शकतात. इथं मी चमचाभरच टाकलेली आहे. त्यानंतर मिक्सरला छान मस्त बारीक वाटून घ्यायचं. अगदी एकाच घेरावरती हे होतं, कारण ऑलरेडी सगळंच मिश्रण बारीक असतं, म्हणून आपल्याला फक्त हे मिक्स करायचं असतं. तर अशी मस्त ही चटणी बघा तयार झालेली आहे. आता आपल्या चटणीचा मेन बेस तर तयार झाला. आता आपण इतर चटण्या करूया. त्यासाठी मी 1 पाव ही तीळ घेतलेली आहे. ही बिना सालीची तीळ आहे आणि तव्यावरती अगदी मध्यम आचेवरती ही तीळ भाजून घेते. तर तीळ भाजायला खूप जास्त असं खूप वेळ लागत नाही. अगदी 1 मिनिटामध्येच भाजला जातो. हलकासा रंग बदलला आणि थोडीशी तुडतुड वाजायला लागली की समजावं आपली तीळ भाजलेली आहे. तर बघा रंग बदललेला आहे. खूप जास्त जर भाजली ना तर ती चव जरा कडवट लागते. आता गॅस बंद करून घ्यायचा आणि एका ताटामध्ये आपण ही थंड व्हायला होऊ देऊया. तर लक्षात ठेवा ह्या सगळ्या चटण्या, सगळं साहित्य थंड झाल्याशिवाय अजिबात वाटायची नाही. जसं की जवसाची चटणी झाली, मिरच्या झाल्यात, थंड झाल्याशिवाय काहीच वाटायचं नाही आणि लसूण आपण अजिबात परतलेला नाही. आता मिक्सरला छान ही तीळ आपण बारीक करून घेऊया. खूप जास्त बारीक नाही करायचं, कारण आपण परत एकदा मिरची पावडर टाकताना परत यात बारीक होतं. तर अशा प्रकारे आता मस्त बारीक करून घेतलेली आहे ही तीळ. त्यानंतर आता सेम ज्याप्रमाणे आपण जवसाची चटणी केली, सुरुवातीला लसूण आणि किंचित मीठ टाकून लसूण छान मस्त बारीक करून घ्यायचा. त्यानंतर आपण बारीक केलेलं आहे तिळाचं कूट आणि वाटेल तेवढं चवीनुसार कमी जास्त असं लाल मिरचीची ही चटणी टाकायची. तर अशी झटपट मस्त लगेच तुम्ही बघितलं असेल एकच चटणी बनवून आपल्या अशा 3 प्रकारच्या चटण्या बनतात. तर अशीच कृती सेम तर ही झाली आपली आता तिळाची चटणी. तर बघा किती छान झालेली आहे आणि अगदी मोजक्या साहित्यात झाली आहे बरं का. आता हिला चमच्याच्या साहाय्याने थोडीशी मोकळी करून घ्यायची आणि थोडा वेळ 4 ते 5 तास आपल्याला अशीच ताटामध्ये ठेवायची आहे. लगेचच्या लगेच ही बरणीमध्ये कुठलीही चटणी भरायची नाही. हे एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. कारण लगेच जर भरली तर गरम वाफेने ही चटणी लगेच खराब होते. म्हणून आपल्याला अगदी 3 ते 4 तास पंख्याच्या हवेखाली म्हणा किंवा तशीच बाहेर ठेवायची आहे. तर अशा प्रकारे ही चटणी आता आपली तयार झाली. आता आपली लास्ट आणि मोस्ट चटणी म्हणजे शेंगदाण्याची चटणी. तर शेंगदाणे मस्त खुरपूस असे भाजून घेतलेत आणि त्याची सालसुद्धा व्यवस्थित काढून घेतलेली आहे. आता हे दाणे आपल्याला पूर्ण थंड होऊ द्यायचे आहे आणि थंड झाल्यानंतर मिक्सरला व्यवस्थित वाटून घ्यायची. खूप जास्त बारीक नसते चटणी, त्यामुळे असं थोडंसं किंचित जाडसरच वाटायचं. शेंगदाण्याचं कूट तर झालं. आता आपण शेंगदाण्याची चटणी बनवून घेऊया. त्यासाठी एक छोटी वाटीभर गावरान असा लसूण छान मिक्सरला बारीक करून घेतला. त्यानंतर तयार केलेली आपली साधी एकदम मिरचीची चटणी त्यामध्ये टाकून घ्यायची. चवीनुसार कमी जास्त तुम्ही करू शकतात. तर इथे मी 2 ते 3 चमचे घेतली आणि आता हे शेंगदाण्याचं कूट यामध्ये टाकून घ्यायचं आणि मिक्सरला अगदी 1 ते 2 घेर फक्त फिरवायचं आहे. तर मस्त चटणी आपली आता ही तयार झालेली आहे. आता ही सुरुवातीला अशी गोळे-गोळे दिसते, हे ताटामध्ये चमच्याने व्यवस्थित पसरवून घ्यायची आणि 2 ते 3 तास अशीच बाहेर थोडीशी मोकळी ठेवायची. जेणेकरून यामध्ये जर थोडासा गरमपणा असला तर तो निघून जातो. तर बघा मस्त अशी आपली झटकीपट, अगदी कॅल्शियमयुक्त आणि अगदी हेल्दी चटणी तयार झालेली आहे. टिफिनच्या वेळी जर घाई गडबडीत भाजी जमली नाही तर अगदीच चटणी आणि पोळीसुद्धा तुम्ही मुलांना देऊ शकतात. लक्षात ठेवा गरम-गरम चटणी कधीही भरून ठेवू नका.
तर ती थोडा वेळ 3 ते 4 तास अशीच मोकळी ठेवा आणि नंतरच भरा, नाहीतर त्याचा लगदा होईल आणि त्याला बुरशीसुद्धा येईल. तर मस्त ह्या चटण्या मी अशा बाहेर मोकळ्या करून ठेवल्यात आणि नंतर मग एका काचेच्या बरणीमध्ये भरून ठेवल्यात. तर नेहमी लक्षात ठेवा, चटणी वर्षभरासाठी टिकवायची असेल किंवा 6 ते 7 महिन्यासाठी टिकवायची असेल, तर नेहमी काचेच्याच किंवा हवाबंद डब्यामध्ये ठेवा. कधीही खराब होणार नाही. आणि मोठ्या प्रमाणात जर चटणी असेल, तर थोडीशी रोजसाठी वापरायसाठी एका छोट्या बरणीमध्ये काढून ठेवा. जेणेकरून त्यामध्ये तोच हात एखाद्या वेळेस चुकून जर ओला गेला, तर आपली चटणी हमखास खराब होते. चटणी काढताना नेहमी कोरडा चमचा वापरा. ओला हात किंवा चमचा त्याच्यामध्ये अजिबात घालू नका. मीठ आणि लसणामुळे चटणी टिकण्यास खूप मदत होते. तर अशा ह्या हेल्दी मस्त टेस्टी चटण्या तयार झालेल्या आहेत. तर रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. धन्यवाद.